राज्यसभेच्या निवडणुकाही जाहीर झाल्यात, मात्र अजूनपर्यंत राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह नेमकं कुणाला मिळणार आहे याबाबतीतला निर्णय झालेला नाहीये। निवडणूक आयोगानं निर्णय अजूनही राखून ठेवलाय। निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारीला अर्ज भरायला सुरुवात केली जाईल। त्यापूर्वी निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह याबाबतीत सुरू असलेल्या लढ्याचा निर्णय द्यावा असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिलं जाणार आहे। या आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय येईल अशी शक्यता व्यक्त होते। पुन्हा एकदा आपण निलेशकडे जातोय। निलेश, निर्णय कधी अपेक्षित आहे? या निर्णयाला विलंब होण्यामागचं कारण नेमकं काय कळतंय? ज्ञानाचा साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वीच निवडणूक आयोगामध्ये सगळा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग निकाल देणार होतं। मात्र जवळपास 1.5 ते पावणे 2 महिने आता उलट झाले, मात्र अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही। खरं तर आता राज्यसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये पक्ष आणि चिन्ह अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्ष आणि चिन्हासंदर्भातला तत्काळ निर्णय व्हावा अशा पद्धतीचं विनंती करणारं पत्र कदाचित अजित पवार गटाच्या वतीनं देण्यात येण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे निवडणूक आयोग तत्काळ या संदर्भातला निर्णय घेईल अशी अपेक्षा देखील आम्हाला आहे आणि याच आठवड्यामध्ये कदाचित या संदर्भातला निर्णय येईल असा देखील एक विश्वास अजित पवार गटातील नेत्यांना आहे। मात्र तसं न झाल्यास तत्काळ आपण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करणार असल्याची देखील माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांना दिली आहे। त्यामुळे आता पक्ष आणि चिन्हाचा निर्णय जो आहे तो कोणत्याही क्षणी येईल आणि पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होईल। ज्ञानदा, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।